संसारी माणसाने गुरुचरित्र वाचताना येणाऱ्या अडचणींचा सामना कसा करावा जाणून घ्या आजच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. यंदा 14 डिसेंबर रोजी शनिवारी दत्त जयंती आहे. त्यानिमित्त गुरुचरित्र पारायणाचा विचार करत असाल पण नियमांना घाबरत असाल तर हे नक्की ऐका. हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच मदत करून जाईल. अंतःकरण असता पवित्र सदाकाळ वाचावे गुरुचरित्र. कोणतेही आध्यात्मिक कार्य तसेच उपासना, नामस्मरण, नामसंकीर्तन, भजन, पूजन, भक्ती ही त्याविषयी मनात जेव्हा तळमळ निर्माण होईल त्यावेळी कुठलेही शुभ संकेत न पाहता तत्काळ प्रारंभ करावेत. कारण शुभस्य शीघ्र अशुभस्य कालहरणम. आपली भूमी ही मृत्यूभूमी आहे. इथं जन्मलेल्या प्रत्येकाला मृत्यूच्या अधीन व्हावेच लागते. भगवान श्रीकृष्ण श्रीमद भगवद्गीतेत अर्जुनाला उपदेश करताना सांगतात, जातस्य हि ध्रुवो मृत्यू ध्रुव जन्म मृत्यस्य च. म्हणूनच एक संत वचन आहे की नाही देहाचा भरवसा कोण दिवस येईल कैसा. त्यातल्या त्यात आपल्या मनात गुरूंच्या सेवेविषयी तीव्र तळमळ, ओढ आणि नम्रभाव असेल तेव्हा कुठल्याही ग्रंथाचे पारायण केले तरी चालते. फक्त त्या ठिकाणी सात्विक भाव निर्माण होईल असे वातावरण, पवित्र देह आणि शुद्ध सात्विक आहार, विचार, उच्चार आणि मनाची प्रसन्नता, शांतता, एकाग्रता असलीच पाहिजे. तर त्या पारायणातून परमेश्वराच्या दिव्य लहरी त्या ठिकाणी फिरू लागतात आणि त्या तेथील सर्वांना उत्साह, प्रेरणा, बुद्धी, ज्ञान, वैराग्य, प्रेम आणि आनंद प्राप्त करून देतात. आणि त्या साधकाचा, भक्तांचा गुरूंच्या विषयी सेवा मार्गाचा प्रवास प्रारंभ होतो. आणि जर वर सांगितल्याप्रमाणे, मी मगाशी सांगितल्याप्रमाणे कुठले पावित्र्य नियम जर न पाळता लोकांनी आपल्या कुणीतरी महान संत समजावे, सन्मान करावा, आपल्या आज्ञेत वागावे या उद्देशाने पारायण केले तर ते पारायण होत नाही. तर आपल्यामध्ये अहंकार, गर्व, अज्ञान, पाखंडीपणा भरण्याचा एक उपक्रम होतो. पारायण या शब्दाचा अर्थ सदैव रततल्लीन, एकनिष्ठ आणि अखंड भक्तीत रममान होणे असा आहे. आपण जेवायला बसताना आपले जेवणाचे ताट स्वच्छ आहे का हे पाहूनच जेवणाचा खरा आनंद घेतो. आणि जर कसे तरी वातावरण, अपवित्र, अस्वच्छ जागा तसेच अस्वस्थ परिस्थिती अन्नभक्षण केले तर मन तृप्त होईल का? नाही. शरीराला आरोग्य मिळेल का? अशा प्रकारे या शास्त्राचा विचार करून कुठल्याही ग्रंथाचे पारायण करावे. आपल्याला प्रपंच सांभाळून जेवढे शक्य होईल तेवढे नियम पाळावेत. शेवटी नियम कालमानाप्रमाणे बदलत राहतात पण नियम कधीच बदलत नाही हे आपण प्रारंभी उल्लेख केल्याप्रमाणे जाणून घेतले आहे. शेवटी एकच विनंती आहे, शरीराला क्लेश देऊन आणि दुसऱ्यांवर छाप पडावी म्हणून केलेली कुठलीही उपासना, भक्ती ही कधीही यशस्वी होत नाही. तर ज्यावेळी जो कोणी परमेश्वराचे नामस्मरण, नामसंकीर्तन, भजन, पूजन, भक्ती, उपासना, चिंतन शुद्ध सात्विक पवित्र भावनेने करतो तीच शुभ घटिका, तेच खरे लग्न, शुभ मुहूर्त, तेच सर्व ग्रहांचे बळ मानले जाते. तदेव लग्न सुदिनं तदेव ताराबल चंद बल तददेव विद्याबल दैव बलं तदेव लक्ष्मीपते ते मनसा स्मरामी हरिओम तत्सता. अशी पारायण, सेवा, भक्ती, उपासना करणाऱ्या सर्व भक्तांना माझा कोटी कोटी प्रणाम. आणि स्वामी समर्थ महाराजांना आणि श्री गुरुदेव दत्तांना माझे कोटी कोटी प्रणाम. तर मित्रांनो, तुम्ही पण जर स्वामी सेवेकरी असाल तर आणि पारायणाच्या जर नियमांच्या बाबतीत जर तुम्हाला असे काही अडचणी येत असतील किंवा सांसारिक माणसाने गुरुचरित्र वाचताना येणाऱ्या अडचणींचा सामना कसा करावा आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला सांगितलं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.